लाडकी बहीण योजनेचे विनंती अर्ज आम्हाला कुठे मिळणार? आम्हाला योजनेच्या अटी व निकषांमध्ये अपात्र केलेलं आहे, परंतु वास्तविक पाहता आम्ही सर्व अटी व निकष यांच्यामध्ये पात्र आहोत. काही महिलांचं तर असं झालंय की त्यांच्याकडे अंगणवाडीकडे जी यादी आली आहे, अपात्र यादी, त्या यादीमध्ये देखील नाव नाही आहे, परंतु तरी देखील त्यांना जून महिन्यापासून योजनेचे पैसे मिळण्यास बंद झाले आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? कारण अंगणवाडी सेविकांनी तर सांगितलं की तुमचं नाव अपात्र यादीमध्ये नाही, मग तुम्हाला पैसे आम्ही कसे द्यायचे? कारण आता लक्षात घ्या, काय झालेलं आहे की अनेक महिलांचं सेम झालेलं आहे की अनेक महिला या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांना योजनेचे पैसे मात्र मिळत नाहीत. आणि अशा वेळी जायचे कुठं? यामध्ये अनेक महिलांनी काय केलं की अंगणवाडी सेविकांची भेट घेतली. अंगणवाडी सेविकांना जाऊन सांगितलं की बाबा आम्हाला एक विनंती अर्ज द्या, तो विनंती अर्ज आम्ही तुमच्याकडे सबमिट करतो आणि तो अर्ज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवा. परंतु अंगणवाडी सेविका बोलतायत आमच्याकडे असला कोणताही अर्ज आला नाही किंवा आम्ही असली कामच करणार नाही असं काही ठिकाणी सांगितलं जात आहे. मग आता लाडक्या बहिणींनी करायचं काय? जायचं कुठं? हा विनंती अर्ज मिळणार कुठे? याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी विराज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सिरीजची आजची पुढची व्हिडिओ घेऊन आलोय आणि यामध्ये विनंती अर्ज या विषयावर आपण बोलणार आहोत. आता हा विनंती अर्ज करायचा कोणी आणि कुठे करायचा याबाबत सर्वात आधी आपण माहिती घेऊया. विनंती अर्ज कोणी करायचा? की ज्यांना जून महिन्या किंवा जुलै महिना या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. अशा देखील महिलांनी करायचा की ज्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झाले आहेत, त्या महिलांनी हा विनंती अर्ज करायचा आहे. ज्यांना पहिल्यापासूनच योजनेचे पैसे येत नाहीत त्यांनी या योजनेसाठी विनंती अर्ज करायचा नाही, लक्षात घ्या. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विनंती अर्ज हा कशासाठी आहे किंवा या अर्जामध्ये काय माहिती दिलेली असते? तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा योजना सुरू झाल्यानंतर यामध्ये काही अटी व निकष सरकारकडून सांगण्यात आले. त्याबाबतचे हमीपत्र देखील महिलांकडून सरकारने घेतले होते अर्ज करताना. परंतु इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी सरकारने काय केलं की ज्या ज्या महिलांनी अर्ज केले त्या सर्वांना योजनेचे पैसे दिले. परंतु आता सरकारवर याचा बोजा यायला लागला आणि बोजा यायला लागल्यानंतर सरकारने काय केलं की जे अटी व निकष टाकले होते त्यांची पडताळणी सुरू केली आणि यामधून महिलांना बाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली, ज्यामध्ये जून महिन्यापर्यंत 26,40,000 महिलांना योजनेमधून बाद केलं. आणि आता ज्या महिला बाद झाल्या आहेत परंतु अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील बाद झाल्या आहेत त्यांनीच केवळ हा विनंती अर्ज करायचा आहे. तुम्ही अटी व निकषांमध्ये जर पात्र नसाल तर हा विनंती अर्ज करू नका, याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग तुम्हाला होणार नाही, हे आधी लक्षात घ्या. मग आता हे विनंती अर्ज मिळणार कुठे? ऑनलाईन पद्धतीने आम्ही आमची विनंती अर्ज अथवा रिक्वेस्ट फॉर्म करू शकतो का, असा प्रश्न ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्या विचारत आहेत. तर लक्षात घ्या, हा विनंती अर्ज तुम्हाला केवळ ऑफलाईन पद्धतीनेच भरायचा आहे आणि हा तुम्हाला दोनच ठिकाणी मिळणार आहे. एक तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांची भेट घ्या. अंगणवाडी सेविकांनी जर तुम्हाला हा अर्ज दिला तर तुमचं काम तिथे संपणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, त्या अर्जावर माहिती लिहायची आहे की तुमच्या कुटुंबातील किती महिलांनी याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. समजा तुम्ही तिघींनी लाभ घेतलाय, तिघींची नावं टाकायची. त्यानंतर खाली काय असतं, खाली फक्त ज्या महिलेचे पैसे यापुढे चालू ठेवायचे आहेत तिचे नाव लिहायचं. तुम्ही संमतीने निर्णय घ्यायचा आहे, तुमचं तुम्ही ठरवायचं आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. मग तिचं नाव लिहायचं आणि तो अर्ज, त्या अर्जासोबत आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला एवढी कागदपत्रे देऊन तुम्ही तो अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा. अंगणवाडी सेविका तो अर्ज पुढे पाठवतील आणि जेव्हा तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे त्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया विनंती अर्ज दरम्यान होणार आहे. आता जर तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणाल्या की आमच्याकडे हा विनंती अर्ज आलेला नाही तर काय करायचं? किंवा बऱ्याच ठिकाणी काय आहे की अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आहे की आम्ही हे काम आता करणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं? अशा वेळेस तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहोत, परंतु तरी देखील आम्हाला योजनेमधून अपात्र केले. मग ते तुमचा विनंती अर्ज भरून घेतील आणि तुम्हाला योजनेचे पैसे सुरळीत चालू होतील. आता जे शहरी आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर तुमची महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तिथे जाऊन या महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे. त्यांच्याकडे हा अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे, तरच तुम्हाला योजनेचे पैसे पुढचे सुरू होतील. आता जर तुम्ही घरी बसला, तुम्हाला जून आणि जुलैचे पैसे आले नाहीत, तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे येणार नाहीत. ऑगस्टच काय, तर तुम्हाला योजनेचा पुढचा कोणताही लाभ मिळणार नाही याची सर्वात आधी नोंद घ्या. आणि त्यामुळेच तुम्ही योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास आणि तरी देखील तुमचे पैसे बंद झाले असल्यास लवकरात लवकर तुम्ही एकतर अंगणवाडी सेविकांची भेट घ्या किंवा तुमचे पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन तुमचे विनंती अर्ज लवकरात लवकर करून द्या, जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये योजनेचे पैसे सुरू होतील. आता ज्यांना योजनेचे सर्व हप्ते येत आहेत त्यांनी काहीच करायची गरज नाही आहे. ई-केवायसी देखील अजून सुरू झाली नाही, त्यामुळे रिलॅक्स राहा. तुम्हाला योजनेचा ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. तर त्याची तारीख झाल्यानंतर फायनल आपल्या पेजवर किंवा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आधी सबस्क्राईब करून घ्या. आता विनंती अर्जाबाबत इतर तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये देखील विचारा. आणि हे देखील सांगतो की जर तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून पैसे आले नसतील तरी देखील तुम्ही काय करा, याच वेळात तुम्ही तुमच्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या. तुम्ही नारी शक्तीवरून फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असू द्या किंवा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा नंबर सांगितल्यानंतर तुमचा ते ओपन करतील डेटा आणि तुम्हाला पैसे काय येत नाहीत ते सांगतील. ती जर दुरुस्ती तुम्ही केली तर तुम्हाला देखील योजनेचे पुढचे पैसे सुरू होतील. आता याबाबत इतर प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत